नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग। आणि आज आहे मला सुट्टी, तर आता मी उठले, फ्रेशन अप झाले अँड आता मी एक स्किन रुटीन करणार आहे, ते तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात आधी आहे हे माझं मॉइश्चरायझर, ठीक आहे, हे लावूया। फॉक्सटेलचं टिंटेड सनस्क्रीन। हे आहे माझं रोजचं स्किन केअर जेव्हा मी घरी असते, ज्या मी झुडिओमधून आणलेल्या। सो त्यापैकी एक लिपस्टिक लावूया, ही लावते। आणि आता माझं स्किन रुटीन झालंय, जे तुम्ही बघितलंच। मला कोलॅबरेशन मध्ये ना 2-3 गोष्टी आल्यात, त्या मी तुम्हाला दाखवते। त्यापैकी फर्स्ट गोष्ट ही आहे, हा एक हॅम्पर आलाय मला फ्रॉम पारुल गर्ग ब्युटी। आता आपण हे हॅम्पर ओपन करून बघूया। आणि त्यांच्याच कडून मला अजून एक कोलॅबरेशन पॅकेज आलंय, आपण हे ओपन करूया। वाव, याच्यात आहे लिपस्टिक्स, काजल, लायनर, असं सगळं आहे। हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते। खरं मला ओपन करायची इच्छा होत नाही, इतकं सुंदर आहे हे। दोन्ही पॅकेजेस ओपन करूया आणि बघूया त्याच्यात काय आहे। सो लेट्स ओपन दिस। फेशियल पॅक आणि हे आहे स्क्रब। तर यांचं काजळ ट्राय करूया। 6 शिमर काजल अँड 6 प्लेन काजल। सो आता अप्लाय करून बघूया। ॲज आय टोल्ड यू, आज मला सुट्टी आहे, तर सगळी घरातली कामं करणार आहे। पण त्याआधी आज लंच बनवणार आहे आणि लंचमध्ये आहे दही कढी, राईस आणि पनीर भुर्जी। आणि आता जाऊया किचनमध्ये, कारण किचनमध्ये एकदा गेलो की मग किचनमध्येच आपण रमतो आणि बाकी घरातली कामं पण आहेतच। सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स गो टू किचन। तर आता मी आले किचनमध्ये। मी सगळं साहित्य काढून ठेवलंय। भात लावते आणि दही कढीची रेसिपी तुम्हाला दाखवते। म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांना येत असेल, पण मला आवडतं असं एखादी रेसिपी दाखवायला। आणि पनीर भुर्जी बनवते मी। सो हे पनीर मी बाहेर काढून ठेवलंय, दही अँड पनीर भुर्जीसाठी टोमॅटोज। आता कांदे कापून घेते आणि टोमॅटो आणि मिरची असं सगळं रेडी करते आणि मग भेटते। मग डिरेक्टली वळूया आपण रेसिपीकडे। टिल देन यू गाइस स्टे ट्यून। तर आता सगळी प्रिपरेशन झाली आहे। मी पनीर ग्रेट करून घेतलंय, कांदे चिरून ठेवलेत, टोमॅटो चिरून झालेत, सगळं रेडी आहे। आता वळूया रेसिपीकडे। तर फर्स्ट रेसिपी आपण बनवतोय ती म्हणजे पनीर भुर्जी। आता स्ट्रेट टू रेसिपी। तुम्ही ही रेसिपी बघा, ट्राय करा आणि मग मला सांगा की तुम्हाला कशी वाटते। पनीर भुर्जी रेडी आणि आपली दही कढी रेडी। आता आपलं हे ताट रेडी आहे। यामध्ये भात आहे, पनीर भुर्जी, सुखट आणि दही कढी। मला माहिती आहे की काही लोक म्हणतील की दही कढी आणि सुखट इज नॉट अ गुड कॉम्बिनेशन, बट मला त्याच्याने काहीच होत नाही। अँड आता मी जेवून घेते। मी ॲक्च्युली खाऊन तुम्हाला टेस्ट सांगते कशी आहे आणि मग मी जेवायला सुरुवात करते, कारण मला खूप भूक लागली आहे। सुखट अप्रतिम झाली आहे। तर आता फायनली मी जेवून घेते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते। तोपर्यंत यू गाइस स्टे ट्यून, हॅव लंच।
आता मी एक झाड घेतलं आहे, हे बघा, हे मोगऱ्याचं झाड आहे, दादा लावून देत आहेत. ते म्हणाले याला माती नाही लागणार आपल्याला जास्त ह्या पॉटमध्ये. मी कांदिवलीला आलेले जरा डेंटिस्टकडे. मी झाड घेतलं आहे, हे बघा, हे मोगऱ्याचं. आणि इथे इतके ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. तर हे तर लावून झालं आहे दादांचं. मी आता अजून एक विचार करते की मी माझ्या सेटवर जी माझी मेकअप रूम आहे त्याच्यासाठी एक डेकोरेशनचं झाड घेऊ का, बघते, जरा फिगर आउट करते. मला ना हे खूप आवडलं आहे व्हाईटवालं, तर बघूया छान आहे कसं आहे काय, त्यांना विचारते आणि मग घेऊन टाकते. आणि हे रेडी आहे, पॅक करून देत आहेत आपल्याला. हे मला एक झाड आहे, हे ते मला 250चं म्हणतायत, पण आता मी नाही घेत. ये 150 का है आणि हे 150चं आहे, पण ठीक है. सबसे अच्छा तो आपको ये रहेगा, बताओ. स्नेक प्लांट. अच्छा, इससे क्या है, आपको ऑक्सीजन लेवल अच्छा रहेगा घर में. हाँ, और जितना भी कार्बन डाइऑक्साइड है वो सब खत्म हो जाएगा. अच्छा, बोल ये ले लेता है झाड. ओ, दाखवलंय त्यांनी मला. कौन सा झाड आहे बोले? मधुकामी. मधुकामी. ह्याला खूप खुशबू है. माझी कितना है इसका? ये आएगा 250 का पूरा तैयार. बहुत आप महंगा बोल तो रहे. ये अलग झाड़ है, देखिए कितना बड़ा है. और हाँ, इथे जास्वंद, गुलाब आहेत आणि बाकी काय म्हणतात डेकोरेशन वाले पण आहेत झाड. नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आता मी करते पॅकिंग. तुम्हाला माझी येल्लो बॅग दिसत असेल. तर उद्या माझी ट्रिप आहे, म्हणजे उद्या माझं शूट आहे. शूट नंतर मी घरी येणार, फ्रेशन अप होणार आणि परवा सकाळी 7:30ची माझी फ्लाईट आहे आणि 2 तासात मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचेन. आता मी सांगत नाहीये मी कुठे चालले. खूप लोकांनी खूप गेसेस केले, पण मी आता नाही सांगणार. मी ते सरप्राईज ठेवलंय. आणि आता बॅग भरूया, बिकॉज मला वेळच नाही मिळाला बॅग भरायला. तो आज पण जरा शूट होतं, ते शूट करून आले, फेस वॉश केला, एक ग्रीन टी घेतला आणि आता पॅकिंग करते. हे जे कुठे गेले, ओके. सो हे जे जुडिओवाले कपडे आहेत ते ह्याच्यात भरायचे आहेत आणि मी ओव्हर पॅकिंग नाही करणार आहे. असं समजा की मी 3 डेज चालले तर मी 4 डेज किंवा 5 डेजचे कपडे भरते. म्हणजे समजा पाऊस पडला, भिजले, एखादा ड्रेस खराब झाला तर मला चेंज करता येईल. म्हणून मी 3 दिवसाचे कपडे आणि 2 एक्स्ट्रा पेअर असे घेऊन जाणार आहे आणि 3 नाईट ड्रेसेस. मी 3 डेजसाठी चालले. तर सर्वात आधी आपला हा टॉप पटपट पॅकिंग करते. मला सगळ्या मुलींना एक सजेशन नक्की द्यायचं आहे. तुम्ही कुठेही बाहेर जात असाल, सायकलिंग शॉर्ट्स नक्की पॅक करा, कारण कुठे ना कुठे याची गरज लागते. आय हॅव ऑलवेज एक्सपिरियन्स्ड. आणि स्लिप, सो एक ब्लॅक स्लिप मी कॅरी करते, एक व्हाईट स्लिप पण करणार आहे. आणि अशा रीतीने मी पॅकिंग सुरू केलेली आहे. हा एक व्हाईट टॉप फ्लोरल. सो 2 टॉप झाले. ह्याच्यात काही कपडे आहेत माझे. मी एक हिंट देते, मी एक देवस्थानी चालले. सो हा एक ड्रेस जो मिंत्राचा आहे तो टाकणार आहे आणि तो मी त्यासाठी स्पेशली मागवलेला. ह्याचा टॅग रिमूव्ह करूया. हा पॅक करूया. ह्याला मला आयन करून घ्यायचं आहे खरं. उद्या सेटवर घेऊन जाते आणि आयन करून घेऊन येते आणि उद्या भरते हा ड्रेस. हां, असं करते, कारण मला कपडे प्रेस करायलाच वेळ नाही आहे यार. दुपट्ट्याला प्रेसची गरज नाही आहे. तर ओढणी, मी ही ओढणी जी आहे ती मी भरते आणि हे मी माझ्या बॅगेवर ठेवते म्हणजे मला लक्षात येईल. एक ब्लू जीन्स टाकते म्हणजे कुठे ना कुठे मला ती कामाला येईल. बाकी ही बॅग एम्प्टी झाली आहे आणि या बॅगेतून पण ही मी जी फुटवेअर आणलेली फ्रॉम बँड्रा लिंकिंग ही घेऊन जाते. ही चप्पल घेऊन जाऊ का? तशी ही चप्पल काही कामाला येणार नाही आहे, सो ही नाही नेत. हा एक नाईट ड्रेस आहे, तो घेऊन जाते. यापैकी पण येलो टी शर्ट घेऊन जाते मी, कुठेतरी वापरता येईल. स्पॅगेटी टॉप्स 2-3 टाकते, मला खूप आवडतात स्पॅगेटी टॉप्स. ही एक पिंक कलर आहे माझ्याकडे,
सो हे 3 टँक टॉप्स मी असे घेऊन चालले. आता मी इतकी जास्त टायर्ड झाले, पण पॅकिंग करणं तितकंच गरजेचं आहे. सो मी आता जरा ज्वेलरी घेते. काय काय घेऊन जाऊ ते कळत नाही आहे. सो मी ट्रेडिशनल इयरिंग्स, रिंग, जे जे मला कळतं आहे, जे जे सुचतं आहे ते सगळं घेऊन जाणार आहे आणि बाकी सगळं ह्या पाऊचमध्ये ठेवून जाणार आहे. हे इयरिंग्स मी घेऊन जाते. कोणत्या तरी व्हाईट टॉप कुठेतरी कामी येतील. हे इयरिंग्स मी घेते. ही पण खूप हेवी ज्वेलरी, ही पण ठेवून देऊया. आता तिकडे वर काही ज्वेलरी आहे, मी आणते. गळ्यातलं आहे, हे मी मेघालयाला पण घातलेलं, हे मला गौरीने दिलंय. ही एक अंगठी आहे. हे इयरिंग्स दाखवायचे राहिले तुम्हाला. हे पण मी मिशोवरून मागवलेत. जस्ट सी. ह्याची प्राइस असेल काहीतरी 180 वगैरे काहीतरी असेल, पण मला ते इतके आवडले. तर मी तो जो व्हाईट ड्रेस वेअर करणार आहे ना, त्याच्यावर आय एम थिंकिंग की मी हे इयरिंग्स घालू आणि आय एम डेफिनेटली गोइंग टू वेअर दीज इयरिंग्स. बाकी बघूया. अँड बस एक्सेसरीज झालेत माझे, कारण मला मिनिमल एक्सेसरीज आवडतात. गळ्यातलं ना माझ्याकडे मिनिमल असं आहे नेकपीस, तर ते घेऊन जाईन. तसे 2-3 आहेत माझ्याकडे. एक डायमंड आहे, मला पूर्वाने दिलेलं, आणि एक हार्टवाला आहे, आणि एक माझ्या गळ्यात हे आहे बघा, सिल्वर चेन. सो हे 3 घेऊन जाईन. बाकी बघूया. आणि डन. आणि हे आपटी बॉम्ब आहेत. आम्ही दिवाळीत घेतलेले, मधू माझ्यासाठी घेऊन आलेली. ते मी अजून फोडलेच नाही, ते असेच पडून आहेत. असो. हा मिरर ह्याच्यात टाकूया. चला, हे झालं. माझ्याकडे एक हा दुपट्टा आहे खूप सुंदर. माझा फ्रेंड अयोध्याला गेलेला, तेव्हा तो हा दुपट्टा घेऊन आलाय. ह्याच्यावर लिहिलंय राधे राधे. तर हा दुपट्टा घेऊन जाते मी, आणि तिकडे जाऊन मी या दुपट्ट्यामध्ये पण फोटोज. एक हे जॅकेट आहे, जे मेघालयच्या फोटोजमध्ये पण तुम्ही पाहिले, हे पण घेऊन जाते. एक व्हाईट स्पॅगेटी फॉर द ड्रेस अँड फॉर अदर व्हाईट टॉप्स. ही व्हाईट स्लिप मला सापडत नाहीये. हे तुम्ही माझ्या साताऱ्याच्या फोटोजमध्ये पाहिलंय. हे माझं इतकं फेवरेट झालंय की हे मी आता घेऊन चालले तिकडे पण, आणि मला वाटलं तर मी वेअर करणार. एक आणखी जॅकेट आहे माझ्याकडे, ह्याला 4 इयर्स झालेत. 4 इयर्स. विचार करते घेऊन जाऊ की नको, आय एम नॉट शुअर. आत्तासाठी मी ते बाहेर ठेवते, कारण मला माहितीये ते वापरलं जाणार नाही. उगीच ते एक 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 करत सामान वाढतं. अच्छा, जरा बाकीच्या गोष्टी म्हणजे मॉइश्चरायझर, स्किन केअर रुटीन. सो हे माझं मॉइश्चरायझर आहे, हे माझं बॉडी मिस्ट आहे, लिपस्टिक, विटॅमिन सी, माझी वॉच आणि रिमोट. ते घरी ठेवूया. हे जे कपडे तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे मी धुतलेले कपडे जे वाळलेत आणि ते मी बाहेर काढून ठेवलेत, पण मला घडी करायला वेळ नाहीये. आणि हो, आणखी एक शर्ट मी घेऊन चालले, हे हार्ट्सवालं. हे घालून मी फोटोज काढणार आहे, आणि माझ्याकडे एक्झॅक्टली व्हाईट कलरची हार्टची वॉच आहे, ती घेऊन जाणार आहे. सो मी एक फुल स्लीप घेतली आहे फॉर द सलवार सूट. हे बघा, अशी मिळते मार्केटमध्ये. तुम्हाला जर असं वाटलं की तुमचा कुर्ता ट्रान्सपेरंट आहे, ड्रेस ट्रान्सपेरंट आहे, तुम्ही अशी फुल लेंथ स्लीप घेऊन पण ती वेअर करू शकता. तर आता हे स्लीपवाला सेक्शन आहे ना, जरा त्या बाजूला बनव. एक बेडशीट टाकायची आणि एक शॉल घेऊन जायची, इन केस जर मला ॲक्च्युली फ्लाईटमध्ये पण थंडी वाजते, तर मी फ्लाईटसाठी नेहमी शॉल कॅरी करते. फॅनी बॅग मी एअरपोर्टला जाताना घालणार आहे. आता बाकीचे कपडे ह्या पिशवीत भरून ठेवूया, आणि आल्यानंतर बघू काय सॉर्ट करायचं. लेट्स फिल दिस बॅग. आता अशा पद्धतीने माझं पॅकिंग झालेलं आहे. एंड मोमेंटच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी लिहून ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला जर मोशन सिकनेस होत असेल तर मग त्याची गोळी, हेडेकची गोळी, डोलो, ह्या ज्या बेसिक गोळ्या आहेत ना, आपण त्या कॅरी करायच्या नेहमी.
तर प्लीज अवॉइड दिस मेस. आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया उद्या. मी सगळं पॅकिंग करून घरातून निघताना व्लॉग सुरू करेन, कारण माझं शूट आहे उद्या आणि ते अगेन 10ची शिफ्ट आहे, म्हणजे 10 ते 10, तर त्याचे 11 पण होऊ शकतात. मग घरी आल्यानंतर मला पॅकिंग आणि व्लॉगिंग असं नाही जमणार एकत्र. सो मग मी जेव्हा घरातून निघेन, म्हणजे अर्ली मॉर्निंग 4:30 किंवा 5 o'clock, तेव्हा मी व्लॉग स्टार्ट करेन. तोपर्यंत लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आणि स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी. बाय. गणपती बाप्पा मोरया.